Hello students, in this video lecture we are discussing about the gluconeogenesis from other precursors. As in earlier lectures we have discussed about the gluconeogenesis from the molecule pyruvate. So as we discussed earlier there are other substrate also for the gluconeogenesis. So आता आपण बघूया की ग्लुकोनिओजेनेसिसचे बाकीचे कोणते कोणते सबस्ट्रेट आपल्याकडे आहेत आणि त्यापासून आपल्याला ग्लुकोज कसा तयार करता येऊ शकतो ते आपल्याला आज इथे बघायचं. सो फर्स्ट बघूया आपण ग्लुकोनिओजेनेसिस फ्रॉम अमिनो ऍसिड. आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 20 अमिनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत. तर या 20 अमिनो ऍसिड्स पैकी आपल्याला 18 अमिनो ऍसिड असे आहेत जे ग्लुकोजेनिक आहेत. ग्लुकोजेनिक म्हणजे काय? तर ते ग्लुकोज तयार करू शकतात. त्यांच्या स्केलेटनमध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी रिअरेंजमेंट झाल्यावरती ते ग्लुकोज तयार करू शकतात. तर असे काही अमिनो ऍसिड आहेत. तर त्या अमिनो ऍसिड पासून आपल्याला ग्लुकोज तयार करायचा आहे. दॅट अमिनो ऍसिड इज कॉल्ड ॲज ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड. सो एक्सेप्ट ल्युसीन अँड लायसिन. ल्युसीन आणि लायसिन सोडून बाकीचे सगळे अमिनो ऍसिड जे आहेत ते ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड जे आहेत आपले. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काही अमिनो ऍसिड असतात. त्या अमिनो ऍसिडला काहीतरी स्केलेटन असतं, काहीतरी स्ट्रक्चर असतं. सो दिस अमिनो ऍसिड हॅव कार्बन स्केलेटन. सो कार्बन स्केलेटन ऑफ अमिनो ऍसिड आर रिअरेंज्ड. त्यांच्या स्केलेटन मध्ये काय होतं, काहीतरी रिअरेंजमेंट होतं आणि ते रिअरेंजमेंट झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरच्या चेंज झाल्यानंतर आपल्याला आपला एक फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतो, दॅट इज पायरुवेट. आणि तुम्हाला माहिती आहे की पायरुवेट पासून आपण कशा पद्धतीने ग्लुकोज तयार करू शकतो. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलंय की पायरुवेट पासून ग्लायकोलिसिसची रिव्हर्सल प्रोसेस चालते आणि त्या ग्लायकोलिसिसच्या रिव्हर्सल प्रोसेस पासून आपण ग्लुकोज आपला तयार करू शकतो. सो फ्रॉम पायरुवेट विथ द हेल्प ऑफ प्रोसेस ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे इथे कार्बन स्केलेटनचं अमिनो ऍसिड मध्ये रिअरेंजमेंट झाल्यानंतर एकतर आपला पायरुवेट बनू शकतो, एक आपण बघितलं, किंवा काही क्रेब्स सायकलचे इंटरमिडिएट बनू शकतात. सो इंटरमिडिएट ऑफ क्रेब्स सायकल, काहीतरी क्रेब्स सायकलचे इंटरमिडिएट बनू शकतात. की आपल्याला माहिती आहे की क्रेब्स सायकलच्या मॅक्झिमम रिएक्शन ज्या आहेत त्या रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ज्या पद्धतीने आपण ग्लुकोनिओजेनेसिस ही ग्लायकोलिसिसची रिव्हर्सल म्हटली होती आपण की 10 पैकी 7 स्टेप आपल्या रिव्हर्सिबल होत्या. त्याच पद्धतीने क्रेब्स सायकलचा इंटरमिडिएट तयार झाल्यानंतर आपल्याला लिंकेज रिएक्शन पर्यंत तो जाऊ शकतो आणि तिथून पायरुवेट तयार झाल्यानंतर आपला अल्टिमेटली ग्लुकोज हा तयार होऊ शकतो. तर क्रेब्स सायकल ही आपली रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. त्या म्हणून कार्बन स्केलेटन ऑफ अमिनो ऍसिडचं रिअरेंजमेंट झाल्यानंतर एकतर पायरुवेट आपला बनू शकतो किंवा क्रेब्स सायकलचे काही इंटरमिडिएट आपले इथे बनू शकतात. त्यानंतर आपण बघूया ग्लुकोनिओजेनेसिस फ्रॉम ग्लिसरॉल, की ग्लिसरॉल पासून आपण ग्लुकोनिओजेनेसिस कशा पद्धतीने करू शकतो. सो नेक्स्ट प्रिकर्सर आपण बघूया, आपण घेऊया आपला gluconeogenesis from glycerol. So our glycerol is present in adipose टिश्यू. ऍडिपोज टिश्यू, लिपिड स्टोअर करणारे जे टिश्यू असतात तिथे हा आपला ग्लिसरॉल स्टोअर असतो. ट्रायग्लिसरॉल्सचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर ब्रेकडाऊन विथ द हेल्प ऑफ वॉटर, हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला ग्लिसरॉल आपल्याकडे मिळतो. सो ट्रायग्लिसरॉइड इज अ फॉर्म ऑफ फॅट. हा काय एक फॅटचा फॉर्म आहे. तर आपल्याकडे इथे ग्लिसरॉल फॉर्म झाला. या ग्लिसरॉल पासून आपल्याला ग्लुकोज तयार करायचा आहे. म्हणजे
ग्लुकोनिओजेनेसिस करायचं आहे. ग्लुकोनिओजेनेसिस formation of glucose from non-carbohydrate precursor. So our precursor here is glycerol. So we have to develop glucose from glycerol. For that we have to convert glycerol into glucose. तर ग्लिसरॉलचं ग्लुकोज मध्ये कशा पद्धतीने कन्वर्शन होतं ते आपण बघूया. So first glycerol is converted into glycerol 3 फॉस्फेट. सुरुवातीला काय होतं इथे ग्लिसरॉल कडे एक फॉस्फेट ऍड होतो. तर हे फॉस्फेट ऍड करण्याचं काम कोण करतं? एन्झाईम ग्लिसरॉल. सो एन्झाईम ग्लिसरोकायनेज. आपल्याला माहिती आहे कायनेज असे एन्झाईम्स असतात जे फॉस्फेट ऍड करतात. सो ग्लिसरॉल वरती फॉस्फेट ऍड याने केला म्हणून याचं नाव इथे दिलं ग्लिसरोकायनेज. ग्लिसरोकायनेज नावाच्या एन्झाईमने ग्लिसरॉल वरती फॉस्फेट ऍड केला. So glycerokinase enzyme present in liver and kidney, not in the adipose tissue. This enzyme present in the liver and kidney. That's why the glyconeogenesis process takes place in the liver. So हा ग्लिसरॉल काय होईल आपला लिव्हर कडे ट्रान्सफर होईल. लिव्हर कडे ट्रान्सफर झाल्यानंतर ग्लिसरोकायनेज नावाचा एन्झाईम याच्यावरती ऍक्ट करेल आणि ग्लिसरॉल 3 फॉस्फेट मध्ये याचं कन्व्हर्शन करेल. ग्लिसरॉल 3 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर glycerol 3-phosphate is ultimately converted into dihydroxy acetone phosphate. In the short we call this as a DHAP. आता DHAP माहिती आहे तुम्हाला की DHAP हा काय करतो? ग्लुको ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसचा इंटरमिडिएट आहे. सो DHAP it is intermediate of ग्लायकोलिसिस. तर ग्लायकोलिसिसचा इंटरमिडिएट फॉर्म झाला म्हणजेच ग्लायकोलिसिस पासून आपण रिव्हर्सल प्रोसेस कोणती करू शकतो? रिव्हर्सिबल रिएक्शन जे आहेत त्या रिव्हर्सिबल रिएक्शन चालवून आपण काय करू शकतो? ग्लुकोज फॉर्म करू शकतो. सो इथे DHAP तयार झाला. DHAP नंतर फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार होईल आणि त्यानंतर बाकीच्या आधीच्या सगळ्या प्रोसेस आपल्या चालेल. सो for the formation of glycerol 3-phosphate to DHAP we need enzyme glycerol 3-phosphate dehydrogenase. ग्लिसरॉल 3-phosphate dehydrogenase या नावाचा एन्झाईम यूज करून आपण DHAP आपला तयार करू शकतो. And DHAP is an intermediate of glycolysis, so we can reverse the glycolysis process, and this DHAP ultimately goes into the process of gluconeogenesis, and after the gluconeogenesis we got our final product, our end product, that is glucose, which we can later on use for the energy. So समजलंय तुम्हाला इथपर्यंत? ग्लिसरॉल पासून ग्लुकोज कशा पद्धतीने तयार होतो? आपल्याला इथे 2 एन्झाईम रिक्वायर आहे. फर्स्ट आपल्याला ग्लिसरॉलचं कन्व्हर्शन ग्लिसरॉल 3 फॉस्फेट मध्ये करायचं आहे. ग्लिसरॉल 3 फॉस्फेटचं कन्व्हर्शन DHAP मध्ये करायचं आहे. अँड DHAP इज अ इंटरमिडिएट ऑफ ग्लायकोलिसिस. अल्टिमेटली ग्लायकोलिसिसचं रिव्हर्सल म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस करायचं आहे आपल्याला आणि इथे आपला ग्लुकोज हा फॉर्म होईल. त्यानंतर एक आणखी आपल्याकडे सबस्ट्रेट होता, प्रोपिओनेट सबस्ट्रेट म्हटलं होतं आपण. सो gluconeogenesis from प्रोपिओनेट. प्रोपिओनेट नावाचा एक सबस्ट्रेट, एक प्रिकर्सर आपल्याकडे होता. आपण बघितलं होतं की एक प्रिकर्सर असा आहे आपल्याकडे ज्याच्यापासून आपण ग्लुकोज तयार करू शकतो. सो हा प्रोपिओनेट कसा फॉर्म होतो बॉडीमध्ये? आपण कदाचित तुम्ही याचं नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. सो दिस प्रोपिओनेट इज फॉर्म फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. जेव्हा फॅटी ऍसिडने इलेक्ट्रॉन आपले लॉस केले, फॅटी ऍसिडचं जेव्हा ऑक्सिडेशन झालं, आपण बघूया की प्रोपिओनेट कसा तयार होतो. आपल्याला पुढे एक प्रोसेस शिकायचं आहे, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. ते आपण त्यामध्ये बघूयाच आपण की फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन कशा पद्धतीने होतं. सो प्रोपिओनेट इज फ्रॉम द
ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फॅटी ऍसिड चेनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर प्रोपिओनेट आपला तयार होतो, किंवा काही अमिनो ऍसिडचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर पण प्रोपिओनेट तयार होतो. ब्रेकडाऊन ऑफ सम अमिनो ऍसिड लाईक मिथ्योनिन अँड आयसोल्युसिन. अमिनो ऍसिड कोणत्या पद्धतीचे आहे, अमिनो ऍसिड कशाला म्हणतात, अमिनो ऍसिड फंक्शन कशा पद्धतीने करतं, प्रोटीन कसा त्याच्यापासून फॉर्म होतं, हे सगळं आपण प्रोटीन मेटाबॉलिझम या चॅप्टर मध्ये बघूया. तुर्तास तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे, अमिनो ऍसिड इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. अमिनो ऍसिडच्या चेन पासून आपला प्रोटीन बनत असतो. सो मिथिओनिन अँड आयसोल्युसिन. तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये 20 प्रकारचे अमिनो ऍसिड प्रेझेंट आहेत. 20 टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड इज प्रेझेंट इन अवर body. So 20 type of basic amino acid are present in the body. So breakdown of some amino acid, त्यामधले मिथिओनिन आणि आयसोल्युसिन यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला प्रोपिओनिल कोएन्झाइम ए प्रोपिओनिल को ए आपल्याला मिळतो, जो की 3 कार्बनचा असतो. तर या प्रोपिओनिल को एचं फॉर्म किंवा प्रोपिओनेटचं कन्व्हर्शन त्यानंतर आपल्याला करायचं असते मिथिल मॅलोनिल OA. सो प्रोपिओनिल कोएचं कन्व्हर्शन मिथिओनिल मॅलोनिल कोए मध्ये करण्याचं काम करतं एन्झाईम प्रोपिओनिल कोए कार्बोक्सिलेज with the help of ATP and बायोटिन. सो सुरुवातीला काय झालं, ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड झालं. फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन झालं किंवा काही अमिनो ऍसिडचं ब्रेकडाऊन झालं, त्यापासून प्रोपिओनिल कोएन्झाइम ए बनला. प्रोपिओनिल कोए पासून मिथिल मॅलोनिल कोए बनला. तर मिथिल मॅलोनिल कोए फॉर्म करण्याचं काम कोण केलं, ही रिएक्शन कॅटलाइज कोणी केली, प्रोपिओनिल कोए कार्बोक्सिलेज नावाच्या एन्झाईमनी. आणि मिथाइल मॅलोनिल कोएचं कन्व्हर्शन अल्टिमेटली झालं आपलं सक्सिनाइल कोए. सो व्हॉट इज अवर सक्सिनाइल कोए? सक्सिनाइल कोए काय आहे आपला, हा एक आपला इंटरमिडिएट आहे क्रेब्स सायकलचा. सो दिस इज इंटरमिडिएट ऑफ क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकलच्या मॅक्सिमम रिएक्शन जे आहेत त्या रिव्हर्सिबल आहे, आणि क्रेब्स सायकल पासून आपण पायरुवेट तयार करू शकतो. क्रेब्स सायकल पासून आपण पायरुवेट तयार करू शकतो, आणि पायरुवेट पासून आपण ग्लुकोज आपला तयार करू शकतो. सो मिथाइल मॅलोनिल कोए च कन्व्हर्शन सक्सिनाइल कोए करण्याचं काम कॅटलाइज करतं B12 कोएन्झाइम. B12 कोएन्झाइम नावाचा एन्झाइम काय करतं, ही रिएक्शन कॅटलाइज करतं. तर काय म्हटलं आपण, व्हॉट इज प्रोपिओनेट? प्रोपिओनेट इज अ प्रोडक्ट ऑफ ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड चेन किंवा ब्रेकडाऊन ऑफ सम अमिनो ऍसिड झाल्यानंतर आपल्याला प्रोपिओनिल कोए बनला. प्रोपिओनिल कोए पासून मिथाइल मॅलोनिल कोए बनला, आणि सक्सिनाइल कोए बनला. सक्सिनाइल कोए इज इंटरमिडिएट ऑफ क्रेब्स सायकल आणि पायरुवेट. सिंपलची रिएक्शन आहे, 3 स्टेपची आपली रिएक्शन इथे आहे. तर एकदम इझी. त्यानंतर आपण बघूया की लॅक्टेट पासून ग्लुकोनिओजेनेसिस कसं करायचं. आता तुम्हाला माहिती होतं की लॅक्टेट कधी तयार होतो, लॅक्टेट इज फॉर्म इन अवर बॉडी इन अनारोबिक कंडिशन. अनारोबिक कंडिशन मध्ये काय होतं, आपला लॅक्टेट तयार होतं. बाय द लॅक्टेट इज फॉर्म की NAD पॉझिटिव्हचा आपल्याला रिजनरेट करायचं आहे, आणि ग्लायकोलिसिसची प्रोसेस आपली कंटिन्यूच करायची आहे. तर ही प्रोसेस कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला लॅक्टेटची ही प्रोसेस कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला ऍनारोबिक फर्मेंटेशन मध्ये मसल्स मध्ये जेव्हा हायपॉक्सिक कंडिशन असते, जेव्हा आपला मसल्स रिगरस एक्सरसाइज मोड मध्ये असतो, त्यावेळेस आपला लॅक्टेट बॉडीमध्ये फॉर्म होत असतो. तर या लॅक्टेटचा आपल्याला आता अल्टिमेटली ग्लुकोज मध्ये रिजनरेशन करायचं आहे. सो हा लॅक्टेट काय आपला, आपण म्हटलं होतं की हा लॅक्टेट आपला मेटाबॉलिझम मध्ये अडथळा निर्माण करू शकतो. तर त्या लॅक्टेटला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ग्लुकोज मध्ये पुन्हा. सो ग्लुकोनिओजेनेसिस फोर्थ फ्रॉम लॅक्टेट.
लॅक्टेट पासून ग्लुकोज कसा तयार होतो ते आपण बघूया. तुम्हाला माहिती आहे इन anaerobic कंडिशन मध्ये काय होतं, पायरुवेट पासून आपला लॅक्टेट तयार होतो. पायरुवेट पासून लॅक्टेट तयार होतो यासाठी एन्झाईम लॅक्टेट डिहायड्रोजिनेस हे इथे काय होतं, पायरुवेटचं रिडक्शन होतं लॅक्टेट मध्ये. पायरुवेटचं रिडक्शन झाल्यानंतर NADH is converted into NAD positive and this NAD positive is goes into glycolysis. तुम्हाला माहिती आहे, रिवाइज केलं असेल तुम्ही, आठवते तुम्हाला सगळ्यांना. सो this process is takes place under anaerobic condition for to regenerate NAD positive. NAD पॉझिटिव्हचं इथे आपल्याला रिजनरेट करायचं आहे, रिजनरेशन करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं, anaerobic रेस्पिरेशन केलं. anaerobic रेस्पिरेशन मध्ये आपला लॅक्टेट तयार झालं. सो हा लॅक्टेट कुठे तयार होतो आपला, दिस लॅक्टेट इज फॉर्म इन द स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स मध्ये आपला लॅक्टेट तयार होतो. आपण म्हटलं होतं की कन्सिडर दिस इज अ स्केलेटल मसल्स. दिस इज अवर स्केलेटल मसल्स. सो हेअर इथे काय आपला लॅक्टेट इथे आहे आपला. सो इथे लॅक्टेट तयार झाला. तर हा लॅक्टेट काय असेल, हा लॅक्टेट सेलमध्ये परमिएबल असेल. हा याच्या स्केलेटल मसल सोडून हा ब्लड मध्ये डंप करू शकतो. सो लॅक्टेट कडे सेल्युलर परमिएबिलिटी आहे. सो लॅक्टेट हा गोज इनटू ब्लड. ब्लड मध्ये सर्क्युलेट होत असताना हा जाईल लिव्हर कडे. दिस लॅक्टेट गोज इनटू लिव्हर. हा लिव्हर कडे जाणार आहे. सो लॅक्टेट आपला गेला लिव्हर कडे. सो दिस इज लिव्हर. ब्लड मधून ब्लड सर्क्युलेशन थ्रू लॅक्टेट ट्रान्सफर होईल आपला लिव्हर कडे. आणि लिव्हर मध्ये काय होईल, लिव्हर मध्ये लॅक्टेटचं ऑक्सिडेशन होईल विथ काइंड ऑफ सम एन्झाईम. लिव्हरचे काही एन्झाईम्स त्याच्यावरती ऍक्ट होईल आणि लॅक्टेटचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पुन्हा इथे पायरुवेट आपला फॉर्म होईल. आणि दिस पायरुवेट इज इथे काय होईल, पायरुवेटचं ग्लुकोनिओजेनेसिस होईल. दिस पायरुवेट गोज इनटू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. माहिती आहे तुम्हाला पायरुवेट पासून ग्लुकोज कसा तयार होतो. सो ग्लुकोनिओजेनेसिस होईल आणि अल्टिमेटली ग्लुकोज फॉर्म होईल आणि दिस ग्लुकोज इज प्रोव्हाइडेड टू दिस स्केलेटल मसल्स. तर या स्केलेटल मसल्स कडे हा ग्लुकोज पुन्हा पाठवला जाईल आणि पुन्हा जर anaerobic कंडिशन असेल, पुन्हा जर ऑक्सिजन डिफिशियंट कंडिशन असेल, त्यावेळेस ग्लुकोज पासून पुन्हा लॅक्टेट बनेल आणि ही सायकल कंटिन्युअसली चालत राहणार. सो दिस सायकल इज कॉल्ड एज कोराय सायकल. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. व्हॉट इज कोराय सायकल? कोराय सायकल इज अ रिजनरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम दी लॅक्टेट. लॅक्टेट पासून ग्लुकोजचा जनरेशन करणे म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस करणे फ्रॉम द नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस, दॅट इज लॅक्टेट. याला म्हणायचं कोराय सायकल. इथपर्यंत बघितलं आपण. सो आपल्या इथे 4 प्रिकर्सर कंप्लीट झाले. आपण सुरुवातीला बघितलं की अमिनो ऍसिड पासून ग्लुकोनिओजेनेसिस कशा पद्धतीने करायचं, अमिनो ऍसिड पासून ग्लुकोज कशा पद्धतीने तयार होतो, ग्लिसरॉल बघितला आपण, प्रोपिओनेट बघितला, त्यानंतर लॅक्टेट बघितला. सो इथे आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चर मध्ये बघूया की ग्लुकोनिओजेनेसिसचं रेग्युलेशन कशा पद्धतीने होतं आणि त्यासाठी हॉर्मोन कोणता रिस्पॉन्सिबल आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये इथे डिस्कस करूया. सो थँक्यू अँड दिस इज फॉर टुडे.